सर रोलिंग आहे. कैलाशी तुमचे आई बाबा काय करायचे? आई बाबा काय करायचे? वडील सर्व्हिसला होते, आई हाऊसवाईफ होती. बर. मला सांगा तुमचं लग्न कसं जमलं? आमचं लग्न म्हणजे मी नाशिकची आणि हे मुंबईचे, तर सासऱ्यांचे मित्र माझे नातेवाईक आहेत. मग त्यांच्या थ्रू जमलं, त्यांनी सांगितलं की अशी अशी मुलगी आहे, तर म्हणून आम्ही नाशिकहून मुंबईला आलो. किती वर्षापूर्वी? 27 वर्ष झाली. 1993. 1993 मध्ये लग्न जमलं? हो. बघण्याचा कार्यक्रम कुठे झाला सगळा? बघण्याचा कार्यक्रम म्हणजे मी आणि वडील मुंबईला आलो होतो, तिथे यांच्या घरीच बघण्याचा कार्यक्रम झाला. काय कैलाशी आठवतोय का दिवस? दिवस आठवतोय का विचार? दिवस बघण्याचा नाही, लक्षात नाही एवढं. 11 एप्रिल 1993. नाही तसा दिवस नाही विचारत आहे. तो प्रसंग आठवतोय का बघण्याचा? प्रसंग आठवतोय का विचार? प्रसंग हो. आम्ही कसं आता हे नाशिकवरून आलेले, आम्ही सगळं जेवणाची तयारी सगळी केलेली होती. पण यांना वाटलं आता नवीन घरी जायचं तर आपल्याला काय होईल की नाही माहित नाही, त्यामुळे ते बाहेरच हॉटेलमध्ये खाऊन आलेले. आणि घरी आल्यानंतर बघितलं त्यांचा आवडताच मेनू होता, त्यामुळे एकदम खुश झाले ते. अच्छा, म्हणजे जेवणामुळे लग्न ठरलं? तसं म्हणू शकता. मग त्यावेळेला तुम्हाला दोघांनाही वेळ दिला होता बोलायला? नाही, फक्त एवढंच की सगळेजण जेव्हा बसलो होतो त्यावेळेस यांची तर आधीच पसंती आली होती. मलाच मुंबईला यायचं नव्हतं म्हणून आम्ही थोडा वेळ लावला होता यायला. मग त्यांनी सांगितलं मला नाशिक सोडायचं नव्हतं. नाशिक आवडतं तुम्हाला? नाशिक आवडतं. तेव्हा नाशिक सोडायचं नव्हतं. मग असं कुठला पदार्थ जेवणात होता ज्याच्यामुळे तुम्हाला मुंबईला यावं लागलं? इडली. इडली 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 आणि ढोकळा दोन्ही होतं. अरे वा, पण त्याच्यामुळे चांगलं झालं ना? हो, चांगलं झालं. लग्नाला किती वर्ष झाली लग्नाला? 27 वर्ष झाली. 27 वर्ष. कैलाशी कशी साथ दिली? एकदम मजेत. कशी गेली 27 वर्ष? मजेत गेले सगळे, व्यवस्थित एकदम आनंदित एकदम. सांगतायत नाही, पण वहिनीच सांगतायत मजेत गेली सांगा. नाही काय, बऱ्याचदा या ऑनलाईन पद्धतीमध्ये रेंजमुळे बरीचशी गडबड होते. आणि त्यामुळे एक एक शब्द कधी कधी पोहोचायला जिथे जिथे नेटवर्क नसतं तिथे तिथे उशीर होतो आणि मग थोडासा गोंधळ होतो आणि त्यातून सुद्धा काही गमती जमती होतात. आणि त्या गमती जमती टिपतच होम मिनिस्टरचा हा कॅमेरा आणि तो क्षण पुढे पुढे सरकत असतो. बरं कैलाशी, आपण काय करता? तुम्ही? मी जॉब करतो मुकुंद मध्ये, कळव्याला. मुकुंद आहे? मुकुंद आहे. बरोबर आहे. आणि वहिनी, आपण काय करता? मी एक प्रायव्हेट कंपनी आहे. आम्ही गोदरेजचे व्हेंडर आहोत. गुजरात आणि आसामला आमची फॅक्टरी आहे. मी हेड ऑफिस मध्ये गेले 23 वर्ष आहे. एकदम मस्त, आनंदाने वेगळ्या, म्हणजे या सगळ्या गोष्टी आणि नोकरी सांभाळून तुम्ही पौरोहित्य सुद्धा करता आहात. हो. कसं काय? म्हणजे 7-1 वर्षापूर्वी ह्यांची मैत्रीण, म्हणजे ती माझी खास मैत्रीण झाली आता, तिने मला सुचवलं की मला असं वाटतंय की तू पौरोहित्य क्षेत्रात जावं. आणि मला म्हणजे तसं कसं घरी माहेरी सगळं तेच वातावरण आहे. माझे आजोबा वेदशास्त्री आहेत नाशिकला. सोरटी सोमनाथाचा जीर्णोद्धार त्यांच्या हातूनच झालेला आहे. आणि वडील पण गव्हर्नमेंट सर्व्हिस करत करत पौरोहित्य पण करत होते. तर मग ती म्हटल्यावर मला म्हणजे कळलं की काय करायला पाहिजे, तिची इच्छा आहे तर तिने शोधून दिलं. ठाण्याच्या ज्या अंजली काळे, ज्यांनी रुद्राणी पुरोहिता मंडळ सुरू केलं आणि त्यांनी मुलीला घडवलं आणि त्या मुलीने आईने मिळून 400 पुरोहिता घडवल्या. क्षमा जोगळेकर आमच्या मॅडमचं नाव, त्यांचा पत्ता वगैरे तिने दिला आणि मग मी त्यांच्याकडे गेले 7 वर्ष शिकते. पुरोहिता, किती मस्त नाव आहे. छान वाटलं ऐकायला. ही स्त्री शक्ती सुद्धा आता मागे नाही राहिली. नाही. तेव्हापासून तुम्ही काम करताय का? हो, मी 7 वर्षापासून शिकते त्यांच्याकडे.
आणि आता सुरुवात आहे, म्हणजे बरंच शिक्षण म्हणजे चालू आहे. अजून किती वर्ष लागतील सांगता येत नाही, कारण खूप मोठा व्यासंग आहे याचा. तो पूर्ण व्हायला किती दिवस लागतील ते कळत नाही. तुमच्याकडे मी बघतोय, वहिनी बघत असताना मध्ये मध्ये ना डोळ्याने काहीतरी खाडाखोडा पण तुम्ही छान करताय. मुलगा इकडे तिकडे करतो. मुलगा आहे ना, फोन बिन आला तर त्याला मग सांगितलं घे म्हणून, नंतर दुसऱ्या फोनवरती असं तसं काही नाही. माझ्या लक्षात आलं, वहिनी बोलत असताना तुमचं लक्ष त्या फोनकडे होता आणि तुम्ही समोर असलेल्या मुलीला किंवा मुलाला खाना फोन करून सांगत होता तो फोन उचल म्हणून. अशा खानाखुणा करून सांगितलेल्या सगळ्या गोष्टी वहिनीला करतात तुमच्या. काय वहिनी लगेच लक्षात येतात. चेहरा वाचता येतो, खाणाखुणा करायच्या आधी डोळ्यातनच कळतं की आता त्यांच्या मनात काय चेहऱ्यावरूनच माहिती पडतं काय चेहऱ्यावरती हावभाव काय असेल त्याचं. पण वहिनी पहिल्यापासून शांत राहू, कधी रागवत नसतील ना कैलाशी? हो, हे एकदम शांत, त्याच्या विरुद्ध मी. बरं झालं वहिनी तुम्हीच सांगून टाकलं. पण मला सांगा, आता या पौरोहित्याचं शिक्षण घेत असताना पुढे भविष्यात काय करण्याची इच्छा आहे? पौरोहित्याचं शिक्षण घेत असताना म्हणजे काय होतं, ह्या शिक्षणातून आमच्याकडून ईश्वराची पण सेवा होते आणि जनतेची पण सेवा होते. तर रिटायर म्हणजे आता मी ज्या कंपनीमध्ये आहे ते पारसी ओनर आहेत. त्यांनी तर सांगितलंय जोपर्यंत 2 पायांनी चालू शकताय तोपर्यंत ऑफिस सोडायचं नाही. त्याच्यामुळे पुढे म्हणजे रिटायरमेंट नंतर म्हटलं तर त्या व्यवसायात मॅडमना मदत करायची इच्छा आहे, म्हणजे आमच्या क्षमाताईंना. कारण खरंच आहे, तुम्ही इतकं प्रामाणिकपणे काम करताय, नोकरी घर हे सगळं सांभाळून पुरोहिता म्हणून काम करता आहात, पौरोहित्याचं काम करता आहात, धार्मिक उपचार करता आहात. ही खरंच आनंद देणारी आणि प्रेरणा देणारी गोष्ट आहे. लॉकडाऊनच्या काळामध्ये सगळी बंधनं आलेली आहेत, त्यामुळे ऑनलाईन पद्धतीने कितीतरी जरी पूजा सांगतायत हे ऐकून मला आणखीनच आनंद वाटतो. गणपती बाप्पा म्हणजे गणेश चतुर्थी पासून अनंत चतुर्दशी पर्यंत सातत्याने आपण वेगवेगळ्या पुरोहितांना भेटणार आहोत या होम मिनिस्टर विशेष भागामध्ये. पण या गप्पा सुरू असताना वहिनी तुम्ही उखाणच घेतला नाही. घेते घ्या. झीर मराठीवरच्या होम मिनिस्टर मध्ये भावोजींनी घेतली महिला पुरोहितांची दखल आणि कैलासराव परत घेते. झी मराठीवरच्या होम मिनिस्टर मध्ये भावोजींनी घेतली दखल पौरोहित्याची, कैलासरावांचं नाव घेते सून इनामदारांची. अरे वा. आणि माहेरचं नाव काय तुमचं वहिनी? नयना अग्निहोत्री. वा वा वा. कैलासजी कुठे कुठे फिरायला घेऊन गेले? गोव्याला घेऊन गेलेलो, नंतर दार्जिलिंग सिक्कीम तिकडे जाऊन आलो. घेऊन गेला गुवाहाटी. कैलासजींना मी कैलासजींना गुवाहाटीला घेऊन गेले, कारण ती माझी फॅक्टरी आहे ना. त्यांना आसाम फिरवलं. पण 27 वर्षाच्या या संसारामध्ये ना मला आता कैलासजींना काही प्रश्न विचारायचे. किती गोष्टी लक्षात आहेत बघायच्या आहेत. कैलासजी, वहिनींची आवडती अभिनेत्री कुठली हो? मग या बक्षीस मिळवून देणार का तुम्ही? माधुरी दीक्षित. काय सांगायचं? माधुरी दीक्षित. वहिनी काय हो, काय तुमचं उत्तर काय आहे? स्मिता पाटील. बघा, पहिलं उत्तर चुकलं कैलासजी. आणि कैलासजी, तुम्ही बनवलेला कुठला पदार्थ वहिनींना आवडतो? सोयाबीनची भाजी. बरोबर. हो बरोबर. चला, अभिनंदन. आणि वहिनींचा छंद कुठला? छंद कुठला? आवडता छंद? आवडता छंद वहिनीचा म्हणजे गाण्याचा. गाणं उत्तम गातात, क्लासिकल. वहिनी ऐकू एखादं गाणं. आता
आता गणपती स्पेशल करतायत म्हणून एक गणपतीच्या बद्दलचीच ओळ म्हणते. चालेल. जो त्रिगुणांची मूर्त जाहला, ओंकारी नटला गजानन, स्तविला मीन मिला गजानन, स्तविला मीन मिला. वा 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 वा. वहिनी, तुम्हाला ही लक्ष्मी बक्षीस म्हणून मिळते आहे, कारण 2 प्रश्नांची उत्तरं त्यांनी बरोबर दिली. त्यामुळे ही बक्षीस, ही लक्ष्मी तुम्हाला मी पाठवतो आहे. आणि ही लक्ष्मी पाठवून झाली की लगेचच घेणार आहोत काही क्षणांची विश्रांती. धन्यवाद. लगेच रोल पाणी पाहिजे. रेकॉर्डिंग स्टॉप करा आणि परत सुरू करा.